23. जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. या ओवीत माऊली आपल्याला एक अतिशय सुंदर दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन घातल्यानंतरही दृष्टी अधिक स्वच्छ दिसू लागते. ओके नाही, ज्याप्रमाणे डोळ्याला अंजन घातल्यानंतर दृष्टी अधिक स्वच्छ दिसू लागते, अंधुक असलेल्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अंजन डोळ्यांना मिळाले की जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपल्या डोळ्यासमोर जग तेच असते, माणसे तीच असतात, परिस्थितीही तीच असते, पण ज्ञान मिळाल्यावर त्या सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलतो. अज्ञानामुळे आपल्याला सुख दुःख, मान अपमान, यश अपयश यांच्यातच जीवनाचं सार दिसते. पण सद्गुरूंच्या कृपेने विवेकाची दृष्टी मिळाली की या बाह्य जगाच्या पलीकडे असलेले सत्य आपल्याला जाणवू लागते. माऊली म्हणतात, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जिथे शोध घ्यायचा आहे तिथेच तो अमूल्य खजिना सापडतो. हा खजिना बाहेर कुठेही नसतो, तो आपल्या अंतःकरणातच दडलेला असतो. आपल्या मनात प्रेम आहे, आपल्या मनात प्रेम आहे, करुणा आहे, शांतता आहे, समाधान आहे आणि सर्वात मोठा आत्मज्ञानाचा ठेवा आहे. पण अज्ञानाच्या पडद्यामुळे तो आपल्याला दिसतच नाही आहे. म्हणून सद्गुरू म्हणजे आपल्या अंतःकरणाला ज्ञानाचे अंजन देणारे जणू हातच आहेत. ते आपल्याला नवीन काहीच देत नाहीत, तर आपल्या आत आधीपासून असलेला अमूल्य ठेवा दाखवून देतात. ज्याप्रमाणे अंजन डोळ्यांना दृष्टी देते, दृष्टी आपली थोडीशी साफ होते अंजन घातल्यानंतर, त्याप्रमाणे ज्ञान मनाला विवेक देते आणि विवेक जीवनाला योग्य दिशा देतो. म्हणूनच या ओवीचा सुंदर सुंदर संदेश काय आहे तर तो असा: दृष्टी बदलली की सृष्टी बदलल्यासारखी वाटते, दृष्टी बदलली की सृष्टी बदलल्यासारखी वाटते आणि ज्ञान मिळाले की आपल्याला आपल्या आत दडलेला आनंदाचा महानिधी सापडतो. ज्ञान मिळालं की आपल्या आतच दडलेला आनंदाचा महानिधी सापडतो. किती सुंदर शब्दात माऊली आपल्याला समजून सांगतात. रामकृष्ण हरी. जय माऊली. जैसी डोळ्यांजन भेटे, ते वेडी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे